नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका मतदारसंघाची गोष्ट उलगडणार आहोत. उदगीर. बघा, कधीकधी एका मतदारसंघाची कहाणी संपूर्ण लोकशाहीचं चित्र आपल्यासमोर ठेवते. चला तर मग या आकड्यांच्या आणि माणसांच्या भावनांच्या खोलात शिरूया. 93,214 हा आकडा 2024च्या उदगीर विधानसभा निवडणुकीतल्या विजयाचा फरक आहे. पण हा फक्त एक आकडा नाहीये, हा एक जबरदस्त राजकीय संदेश आहे. आणि प्रश्न हाच आहे की इतकं मोठं मताधिक्य, इतका मोठा विजय तो अचानक कसा काय शक्य झाला. आता या प्रचंड विजयासमोर हे आकडे बघा. 1995 साली जिथे तब्बल 83% लोक मतदानासाठी बाहेर पडले होते, तिथेच 2019 मध्ये हा आकडा घसरून फक्त 60%वर आला. म्हणजे एका बाजूला विजयाचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला मतदानाबद्दलची 3 दशकांची उदासीनता. हा एक मोठा विरोधाभास आहे, नाही का? तर कोडं अगदी आपल्यासमोर आहे. एका बाजूला मतदानाबद्दल कमी होत चाललेला उत्साह आणि दुसऱ्या बाजूला 2024 मध्ये आलेला एकतर्फी प्रचंड मोठा जनादेश. या दोन टोकांच्या मध्येच उदगीरची खरी गोष्ट दडलेली आहे आणि आज आपण तीच गोष्ट शोधणार आहोत. आधी आपण हे समजून घेऊया की उदगीर आहे तरी कुठे. लातूर जिल्ह्यातला मराठवाड्याच्या कोरडवाहू पट्ट्यात वसलेला हा मतदारसंघ. इथली जमीन, इथलं पाणी आणि इथलं राजकारण हे सगळं एकात एक इतकं गुंतलेलं आहे की तुम्ही ते वेगळं करूच शकत नाही. हा भाग प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे, एक ग्रामीण भाग. आता आपण निवडणुकीच्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन या मातीतल्या माणसांच्या खऱ्या प्रश्नांकडे वळूया. बदलाची एवढी तीव्र इच्छा का निर्माण झाली होती? हे वाक्य ऐका. विहिरी रिकाम्या आहेत आणि आम्हाला दिलेली आश्वासनही तशीच वाटतात. हे फक्त एका शेतकऱ्याचं बोलणं नाहीये, हा इथल्या लोकांचा आवाज आहे. हा फक्त पाण्याचे टंचाईचा नाही, तर व्यवस्थेवरच्या तुटलेल्या विश्वासाचा आवाज आहे. आणि म्हणूनच इथली पहिली आणि सगळ्यात मोठी समस्या आहे पाणी. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष, शेतीच्या सिंचनासाठी संघर्ष. यामुळेच या भागाची ओळख कृषी संकटग्रस्त पट्टा अशी झाली आहे. आणि हे नावच इथल्या लोकांच्या जगण्याचं वास्तव सांगून जातं. आणि मग येते दुसरी व्यथा. आम्ही देशाला पोचतो, पण आमचीच मुलं कामाच्या शोधात शहरांकडे बघतायत. म्हणजे बघा, शेती तोट्यात चाललीये आणि तरुणांच्या हाताला गावात काम नाही. या दुहेरी संकटानं इथल्या घराघरात चिंता निर्माण केली होती. या दोन मोठ्या समस्या तर होत्याच, पण त्यासोबतच इतरही प्रश्न होते. पिकांना योग्य भाव नाही, माल विकायला चांगली स्थानिक बाजारपेठ नाही, गावातले रस्ते, वीज, शाळा यांची अवस्था बिकट. आणि या सगळ्यात जास्त सलणारी गोष्ट म्हणजे आपले निवडून दिलेले प्रतिनिधी भेटत नाहीत आणि सरकारी कामं वेळेवर होत नाहीत. या सगळ्या असंतोषाचा एक मोठा स्फोट व्हायच्या तयारीत होता. आता हा जो असंतोष आहे त्याचं प्रतिबिंब मतांमध्ये कसं उमटलंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात जावं लागेल. कारण निवडणुकीचे निकाल हे फक्त आकडे नसतात, ती एका मतदारसंघाची राजकीय स्मरणशक्ती असते. जरा या तक्त्याकडे बघा. यात गेल्या 7 निवडणुकांचा हिशोब आहे. एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. उदगीर हा एक स्विंग मतदारसंघ आहे. स्विंग म्हणजे काय? तर इथले मतदार कुठल्याही एका पक्षाला किंवा विचारधारेला कायमचे बांधलेले नाहीत. ते परिस्थितीनुसार आपला कौल बदलतात. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेचा लंबक कसा सतत इकडून तिकडे फिरत राहिलाय हे तुम्ही पाहू शकता. अशावेळी मतदारांना माहितीच्या आधारावर आपला विचार व्यक्त करण्याची संधी मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. लोकशाहीत प्रत्येक मताला प्रतिष्ठा आहे आणि ती तेव्हाच टिकते जेव्हा संवाद जबाबदारीने होतो. पण 2024 मध्ये काहीतरी वेगळं घडलं. 2019 मध्ये जिंकलेल्या पक्षाला 53% मतं होती. पण 2024 मध्ये हा आकडा थेट 69%वर पोचला. ही साधी वाढ नाहीये, हे मतांचं एकत्रीकरण आहे. यावेळेस मतदारांनी कोणतीही द्विधा मनस्थिती न ठेवता अगदी स्पष्ट कौल दिलाय. तर या सगळ्या आकडेवारीचा अर्थ काय? अर्थ हा आहे की जिथे अनेक वर्ष मतदार विभागलेले होते, थोडेसे उदासीन होते, तिथे 2024 मध्ये त्या उदासीनतेचा जणू काही बांधच फुटला आणि एका निर्णायक, स्पष्ट जनादेशाची त्सुनामी आली. मग ही त्सुनामी, ही लाट आली तरी कशी? ती आपोआप नाही आली. या प्रचंड विजयामागे एक विचारपूर्वक आखलेली 4 स्तंभांवर आधारलेली रणनीती होती. याला चतुर्मुख सिद्धांत असं नाव दिलं गेलं. हे होते ते 4 स्तंभ. 1. लोकांच्या खऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणं. 2. राजकीय आघाडीमध्ये एकजूट टिकवून ठेवणं. 3. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून एक मजबूत संघटन बांधणं. आणि 4. डिजिटल माध्यमांवर विरोधकांच्या खोट्या प्रचाराला सडेतोड उत्तर देणं. पहिला स्तंभ होता मुद्द्यांवर आधारित जनादेश. आठवतंय आपण सुरुवातीला पाणी, शेती आणि बेरोजगारीबद्दल बोललो होतो?
या रणनीतीने बरोबर त्याच दुखड्या नसेवर बोट ठेवलं. सबका विकास ही फक्त घोषणा नाही, तर ती पाणी, शेती आणि सामाजिक न्यायाची हमी आहे हे लोकांना पटवून देण्यात यश आलं. दुसरा स्तंभ होता आघाडीतली एकजूट. स्विंग मतदारसंघात मतविभागणीचा धोका खूप मोठा असतो. तो टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांना म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून प्रत्येकाची भूमिका ठरवण्यात आली. संदेश एकच दिला गेला, आम्ही एकत्र आहोत आणि आम्हीच मजबूत आहोत. तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ होता जमिनीवरचं संघटन. हे काही फक्त मोठ्या प्रचारसभांचं राजकारण नव्हतं, तर ग्रामसभा घेणं, घरोघरी जाऊन थेट संवाद साधणं आणि प्रत्येक कुटुंबाची समस्या काय आहे याची नोंद घेणं. यातून एक विश्वास तयार झाला की कोणीतरी आपलं ऐकणार आहे. आणि चौथा स्तंभ होता आजच्या काळाची गरज, डिजिटल लढाई. व्हॉट्सॲप आणि स्थानिक सोशल मीडियाचा वापर फक्त आपला संदेश पोहोचवण्यासाठी नाही केला गेला, तर विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीला आणि अफवांना तात्काळ खोडून काढण्यासाठी एक काउंटर मीडिया यंत्रणा उभी केली गेली. रणनीती तर कागदावर एकदम पक्की होती, पण तिची जमिनीवर अंमलबजावणी कशी झाली त्यासाठी एक 90 दिवसांची काटेकोर गव्हर्नन्स ब्लूप्रिंट तयार होती. हे बघा, विजयापर्यंत नेणारी ही शिडी. निवडणूक लागण्याच्या 90 दिवस आधीच सर्वेक्षणातून लोकांचा कानोसा घेतला. 60 दिवस आधी उमेदवार जाहीर करून प्रत्येक गावासाठी त्यांच्या प्रश्नांवर आधारित स्थानिक जाहीरनामे बनवले. 30 दिवस आधी प्रचार शिगेला पोचवला आणि शेवटच्या 15 दिवसांत बूथ पातळीवरची यंत्रणा घट्ट केली. प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक तासाचं नियोजन होतं. या संपूर्ण योजनेचं यश 3 महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून होतं. एक, रॅपिड रूरल सर्व्हे, ज्यामुळे लोकांचे नेमके मुद्दे काय आहेत हे कळलं. 2, स्थानिक जाहीरनामे, ज्यामुळे आश्वासनं पोकळ न वाटता ती आपल्या गावची, आपल्या प्रश्नांची वाटली. आणि 3, बूथस्तरीय नियोजन, ज्याने मतदानाच्या दिवशी केवळ सहानुभूती नाही तर मतं मिळवून दिली. तर ही होती एका मोठ्या विजयामागची रणनीती आणि तिची अंमलबजावणी. पण राजकारणात निवडणूक जिंकणं हे कधीच शेवटचं ध्येय नसतं. ती तर एका मोठ्या जबाबदारीची सुरुवात असते. आणि ही जबाबदारी लोकांचा डेटा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्यापासून सुरू होते. जसं की सर्वेक्षणात मिळालेल्या माहितीचा वापर केवळ लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच करणं हा विश्वासाचा पाया असतो. आणि म्हणूनच हा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. एक प्रचंड जनादेश हा सत्तेचा परवाना नसतो, तो लोकांचा विश्वास कमावण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा एक करार असतो. आता हा विश्वास सार्थ ठरवण्याचं आव्हान कसं पेललं जाईल हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल. जर तुम्हाला लोकाभिमुख नेते बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 8042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.